धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं 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 मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीचा एक गाव एक परिवार आणि सहकार महर्षी भाऊसाहेब थोरातांनी अत्यंत दूरदृष्टीने सुरू केलेली दंडकारण्य अभियान या दोन्ही लोक चळवळी असल्या तरीही दोन्हीही चळवळींची तळमळ एकच आहे. परिसराचं वनीकरण, गावाचं वनीकरण, वनीकरणातून खरी समृद्धी, सौख्य, पर्यावरण समतोल, खेड्यांची स्वयंपूर्णता होय. कायम दुष्काळाच्या छायेत असलेल्या नाशिक पूर्व, नगर, संपूर्ण जिल्हा, पुण्याचा पूर्व भाग, सातारा पूर्व भाग, सांगली, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, जालना, औरंगाबाद, धुळे या दुष्काळी पट्ट्यातील दुष्काळ घालवून अनेक समस्या सोडवायच्या असतील तर वनीकरणाशिवाय पर्याय नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. म्हणून सर्व मोकळ्या जागी झाडे लावा आणि हिरवा महाराष्ट्र करा. थोर स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये दंडकारण्य अभियानाची सुरुवात केली. त्यावेळेचे त्यांचे सहकारी ज्यांनी आजही दंडकारण्य मोठ्या प्रमाणामध्ये जोपासलेलं आहे आणि ते पुढे सुरू राहावं म्हणून जे आजही कार्यरत आहेत ते सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे चेअरमॅन आणि ॲडव्होकेट माधवराव कानवडे सर यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की त्यावेळी ते भाऊसाहेबांबरोबर सुरुवातीला होते आणि आजही कशाप्रकारे दंडकारण्य अभियानाचा उपक्रम राबवतात याविषयी आपण जाणून घेऊया. नमस्ते सर. सह्याद्री वाहिनीच्या एक गाव एक परिवारामध्ये आम्ही आज जो उपक्रम आपण राबवत आहे दंडकारण्य अभियान तोच उपक्रम आम्ही एक गाव एक परिवारातूनही करतोय. तर त्याच्या वतीनं मी आपले आभार मानते आणि आपल्याला असं विचारते की भाऊसाहेबांनी हा जो दंडकारण्य अभियानाचा उपक्रम सुरू केला तेव्हा आपण त्यांच्याबरोबर होतात तर तेव्हापासून आत्तापर्यंत आणि आत्ता कारखान्याच्या माध्यमातून आपण तो कशा प्रकारे राबवता याच्याविषयी आम्हाला सांगा. आदरणीय सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी पर्यावरणाचं संतुलन बिघडलेलं आहे. सर्व जग या चिंतेनं व्यथित आहे आणि येणारा काळ पर्यावरणाचं संतुलन जर व्यवस्थित झालं नाही तर सर्व जग अडचणीत येईल ही साऱ्या जगाची चिंता त्यांनाही होती. आणि म्हणून वयाच्या 84व्या वर्षी हे संतुलन जर व्यवस्थित राखायचं असेल तर आपण याच्यामध्ये काहीतरी सक्रिय भागीदारी केली पाहिजे. सरकार करील दुसरं कोणतरी करील याच्यापेक्षा आपण काय करू शकतो. झाडं लावणारा माणूस हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांना अशी उर्मी आली की एक माणूस जर एवढं काही करू शकतो तर आपण हा तालुका आहे, माझ्याबरोबर खूप कार्यकर्ते आहेत, माझ्याबरोबर खूप सहकारी संस्था आहेत, ह्या साऱ्या कामाला लावल्या तर बघता बघता हे सर्व हिरवं होऊ शकतं. आणि म्हणून भाऊसाहेबांनी साधारणतः साखर कारखाना, दूध संघ, शेतकी सहकारी संघ, अमृतवाहिनी सहकारी बँक, त्याच्यानंतर तालुक्यातले कॉलेजेस, तालुक्यातल्या शाळा, ह्या सर्व ज्या संस्था आहेत ह्या सर्व संस्था कामाला लावल्या. दंडकारण्य अभियान सुरू करायचं पहिल्या वर्षी 1 कोटी बिया लावायचा संकल्प त्यांनी सोडला. तर 1 कोटी बिया लावायचं काही सोपं काम नव्हतं, एकट्या दुकट्याचं ते काम नव्हतं. आणि म्हणून संपूर्ण तालुक्यातल्या सहकारी संस्था ह्या त्या कामी लावल्या. सर्व कार्यकर्ते एकत्र केले, गावागावामध्ये प्रचार केला आणि ते काम त्यांनी सुरू केलं. संकल्प केला 1 कोटीचा, परंतु प्रत्यक्ष लावल्या 5 कोटी बिया. आणि मग सर्व एक वेगळं रूप आलं. एक तालुक्यामध्ये एक जागृती निर्माण झाली आणि माणसं झाडं लावली पाहिजे, बिया लावल्या पाहिजे आणि लावलेली झाडं तोडली नाही पाहिजे. ही एक प्रवृत्ती माणसांची आहे. फॉरेस्टचं काम करते लोक, परंतु बाकीचे लोक ते तोडतात. ही एक जागृती निर्माण झाली. नाही, झाड वाचवलं पाहिजे. झाडाबद्दलचं महत्त्व प्रत्येक घराघरात गेलं, शाळेत गेलं आणि एक चांगला कार्यक्रम 2006 पासून भाऊसाहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू का.
आता ते बिया लावायच्या पर्जन्य छायेचा पाऊस आहे. आताही आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये साधारणतः प्रत्येक ठिकाणी 40% 50% पाऊस सरासरीपेक्षा जास्त झाला. आमच्याकडे कमीच आहे. म्हणजे ही सातत्याची गोष्ट आहे. इथं दुष्काळ आहे, परंतु भाऊसाहेबांच्या कर्तृत्वानं आणि त्यांनी जी ताकद दिली या सहकारी संस्थांना, जे काम करतात लोक, त्यांच्या ताकदीतून हा तालुका एक वेगळ्या विकासाच्या दिशेनं गोडदौड करतो आहे. महाराष्ट्रामध्ये जे काही 4-5 तालुके वरच्या स्तरावर आहे सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने, त्याच्यामध्ये हा तालुका आहे. म्हणजे पर्जन्य छायेचा असून पाऊस नसताना उजाड माळवर, परंतु त्यांनी त्यांच्या प्रयत्नातून हे सारं उभं केलेलं आहे. आणि म्हणून 6 सालापासून आत्तापर्यंत बीजारोपण तर केलंच, परंतु बीज लावलं, उतरलं, पाऊस नाही झाला, जळून जातं ते. मग परत हळूहळू त्याच्यामध्ये सुधारणा होत गेली. आणि आता प्रत्येक सहकारी संस्थेनं, जसं तुम्ही म्हटलं साखर कारखान्यानं काय काम केलं त्याच्यामध्ये, या तालुक्यातल्या ज्या काही सहकारी संस्था आहे, मग त्याच्यामध्ये साखर कारखाना आहे, दूध संघ आहे, अमृतवाहिनी सहकारी बँक आहे, सहकारी सोसायटी आहेत गावोगाव, त्याच्यानंतर सहकारी डेअरीज आहेत, ह्या साऱ्यांना याच्यामध्ये सामील करून घेतलं. आणि प्रत्येक संस्थेमध्ये याच्यात भागीदारी करायची, रोपं लावायची, बिया तर लावायच्याच, परंतु रोपं लावायची कुठं लावायची, तुमचा एक गाव एक परिवार ही जी संकल्पना आहे, गाव हिरो झालं पाहिजे, त्या दृष्टीनं गावातली सोसायटी आहे, सोसायटीच्या मोकळ्या जागेमध्ये झाडं लावायची, स्मशानभूमी आहे तिथं झाडं लावायची, रस्त्याच्या कडेला झाडं लावायची, गायरानं मोकळी आहे तिथं झाडं लावायची. जास्तीत जास्त त्या गावातल्या सर्व सहकारी संस्था या कामाला त्यांनी लावले. आणि त्याचं कारण असं झालं की गावोगाव जर गेले तुम्ही, रस्त्याच्या कडेला झाडं दिसतील, जसे डोंगरात बीजारोपण झाडं लावली, तशी गावसुद्धा या निमित्तानं ते गावातली सुद्धा लोक संस्था काम करायला लागले. आणि ते आपण भाऊसाहेबांच्या नेतृत्वाखाली ते केलं. आज परिस्थिती अशी आहे, आता जर तुम्ही जाणार असाल तर जाऊन या कारखान्या, इथं शेजारी गेल्या 4-5 वर्षामध्ये जवळजवळ 10,000 ते 15,000 झाडं लावलेली आहेत. आणि 4 वर्षाची तिनं साहेबांनी पाहिलं तर ही झाडं मोठी झालेली आहे. आणि म्हणून एक कल्पना अशी लावलेलं झाड हे मरू द्यायचं नाही. साखर कारखान्यात जशी 15-20 हजार झाडं लावली आहेत, तसे दूध संघानेही लावलेली आहेत. आपण जाऊन आलात मला वाटतं दूध संघाच्या त्या याच्यावर, साधारणतः सर्व तालुक्यामध्ये इथून पुढच्या काळामध्ये हे सर्व काम झाडं लावायचं करायचं आहे. कारण पर्यावरणाचं संतुलन राखण्याचं सर्वात महत्त्वाचं काम झाडं करतात, आणि ते आपल्या हातातलं काम आहे. आणि साऱ्यांनी मिळून केलं तर ते होऊ शकतं. अशा पद्धतीनं आमचा सहकारी साखर कारखाना दादांच्या नेतृत्वाखाली त्यांनीच उभा केला. 1968 साली चालू झाला. आणि सातत्यानं फक्त ऊस गाळप करायचा आणि त्याचे पैसे शेतकऱ्यांना द्यायचे एवढंच नाही केलं, तर तो जो सभासद आहे साखर कारखान्याचा, त्याचा सर्वांगीण विकास कसा होईल, त्या गावाचा सर्वांगीण विकास कसा होईल, गावातले लोक याच्यामध्ये सहभागी कसे होतील. प्रत्येक चळवळीमध्ये अनेक चळवळी केल्या भाऊसाहेबांनी, स्वातंत्र्य चळवळीपासून तर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक चळवळी केल्या. आणि त्या सर्व चळवळीमध्ये लोकांचा सहभाग घेतला. ही दंडकारण्य चळवळसुद्धा लोकांच्या सहभागातून उभी राहिलेली. सरकारची याला काडीचीही मदत नाही. 1 रुपया आम्ही सरकारकडनं घेत नाही. आमच्या कारखान्यात 1200 कामगार आहे. दरवर्षी सारे कामगार बाहेर पडतात, झाडं लावतात, खड्डे खोदतात आणि ते जोपासायचे सुद्धा काम करतात. ही सारी माणसं एकोप्यानं काम करतात. जसं कारखान्यात आजही तुम्ही पहा, बिया लावल्या, त्याचं नियोजन करणं, बी विकत घेणं, झाडं आणणं, हे आम्ही ग्रुप करतो. त्याचे कारखान्यातले सर्व कामगार त्याच्यामध्ये सामील होतात आणि मग ती झाडं लावली. तर एक सुंदर कार्यक्रम कारखान्याच्या दृष्टीने ते करत आहेत. आज जरी आदरणीय भाऊसाहेब नसले तर नामदार बाळासाहेब थोरात आहेत, आपल्या राज्याचे महसूल मंत्री, त्यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर तांबेसाहेब आहेत आमदार, ते प्रमुखच आहेत या दंडकारण्य अभियानात. ते गेल्यानंतरही त्यांनी जे स्वप्न पाहिलेलं होतं दंडकारण्याचं, की सर्व तालुका माझा हिरवागार झाला पाहिजे, सुफलित झाला पाहिजे, आर्थिकदृष्ट्या गावातला प्रत्येक माणूस, जशी तुमची कल्पना आहे एक गाव एक परिवाराची, तशी त्यांचीही कल्पना आहे. आणि त्या दृष्टीनं इथं खूप चांगलं काम चालू आहे, अतिशय उत्तम काम चालू आहे. महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना हा जसं सामाजिक चळवळीमध्ये, दंडकारण्य चळवळीमध्ये सर्वात पुढं असतो, तसा लोकांची आर्थिक उन्नती करण्याच्या दृष्टीनं, त्यांना शैक्षणिकदृष्ट्या उन्नत अवस्था आणण्यासाठी सुद्धा खूप मोठं काम करतो. आणि म्हणून हे जे काम आहे तुमचं एक गाव एक परिवार, त्याच्यामध्ये तुमच्या ज्या संकल्पना आहेत त्या साऱ्या संकल्पना साखर कारखान्याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी राबवतो.
थोडक्यात काय सर की आपण म्हणतो परिवार म्हणजे आपण आपल्या परिवारातल्या प्रत्येक सदस्याची जशी काळजी घेतो तसंच झाड हे सुद्धा आपल्या परिवारातलं एक सदस्य आहे. त्यामुळे त्या लावलेल्या झाडाची आपण आपल्या परिवारातल्या सदस्याप्रमाणेच काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या बोलण्यातून एक संदेश जातो. तर आज संगमनेर आत्ता ज्या पद्धतीने हिरवागार आहे किंवा हिरवागार झालेला आहे, आता थोडाफार दुष्काळ कमी झाला असेल, आणखीन एक 5-10 वर्षांनी तो पूर्णपणे दुष्काळ कमी होईल असं म्हणजे आपण सांगू शकता का याविषयी? तसं खूप झाडं आहे, परंतु इथं नैसर्गिक प्रतिकूलता अशी आहे. पश्चिमेला कळसुबाईचा डोंगर आहे, पर्वत तो सर्वात उंच आहे. पश्चिमेकडनं नैऋत्य मान्सूनचा जो पाऊस पडतो, पश्चिमेकडनं येणारे ढग याला अडकतात. ते साधारणतः 25-30 किलोमीटर आमच्यापासून आहे. तिथं 400 इंच पाऊस पडतो आणि आम्हाला फक्त 4 इंच पाऊस पडतो. म्हणजे नैसर्गिक पावसाचं सुद्धा असंतुलन आहे. उद्या झाडं जरी लावली तरी पाऊस पडेलच अशातला भाग नाही असं मला वाटतं. कारण ते ढग जे उंचीला जातात तर ते मराठवाड्यात जाऊन पडतात पुढं. म्हणून नगरपर्यंत हा जो परिसर आहे आमचा, तर हा कमी पावसाचा आहे सातत्यानं. आम्ही पर्जन्य छायेतच येतो, तरी त्यातल्या त्यात बरं होईल थोडंफार असं मला वाटतं. परंतु ही एक आम्हाला नैसर्गिक प्रतिकूलता पाऊस पडण्याच्या दृष्टीने बरोबर आपण आपले प्रयत्न करत राहायचे. तर या दृष्टीने आपण एक गाव एक परिवारामध्ये सामील झालेला आहात आणि त्या अनुषंगानं आपलं हे दंडकारण्य अभियान आणि एक गाव एक परिवार यांचा उपक्रम किंवा उद्दिष्ट एकच आहे. तर यातून आपण संपूर्ण समाजाला एक काय संदेश देऊ शकाल की त्यांनी आपल्या गावाचा विकास वनीकरण करून कशा प्रकारे करायला हवं? म्हणजे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ हे जे तत्त्व आहे हे प्रत्येक गावानं जर अंगीकारलं, कारण सहकारानं उद्धार होतोच असं नाही, विना सहकार नाही उद्धार हे अपूर्ण वाटतं मला. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ हे करेक्ट आहे. त्याचं कारण असं आहे, हा सहकार एकमेकाला सहाय्य करण्याचा हा सुपंथाचा सहकार असला पाहिजे. सुपंथाचा सहकार म्हणजे तुमच्या मनातले किलमी जळमट ही सारी गेली पाहिजे. हात एका हातात दिला, सहकार्यानं एकमेकाशी वागलं तर काही होऊ शकतं. सारी माणसं एकत्र जर आली तर ते कसं आहे, आता चालू काळात डॉक्टर साहेबांनी मागे सांगितलं की इलेक्शन असतं, अनेक कटकटी निर्माण होतात आणि त्यापासून थोडंसं वैमनस्य तयार होतं, परंतु त्याचा परिणाम मग विकासावर होतो. आणि म्हणून साऱ्या गावांचं एकमत जर झालं, सर्व जाती धर्म पंथ एकत्र आले आणि साऱ्यांनी एकत्र येऊन करायचं ठरलं तर कुणाच्याही गरजेशिवाय काही होऊ शकतं. हे वास्तव सत्य आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये ह्या साऱ्यांनी एकत्र येणं ही काळाची गरज. जसं इथं साखर कारखाना नव्हता, सारे एकत्र आले आणि म्हणून ही प्रगती झाली. हे सारे एकत्र नसते आले, सोसायटी स्थापन झाली नसती, साखर कारखाना नसता, तर ही प्रगती होणं शक्यच नाही. हे आम्हीच केलं. आम्ही म्हणजे कोण? भाऊसाहेब थोरातांनी केलं. हे सारी माणसं एकत्र आणून हे उभं केलं, सहकाराचं महत्त्व समजून दिलं. प्रत्येक गावातसुद्धा ती परिस्थिती आहे. आमचं प्रत्येक गावसुद्धा सक्षम पद्धतीनं उभं आहे. त्याचं कारण आहे, गावागावामध्ये तंटेबखेडे जरी असतील तरी विकासाच्या दृष्टीनं सारी माणसं सातत्यानं एकत्रित काम करत असतात. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून इथून पुढच्याही काळामध्ये संताधिकापासून पुराणापासून चालत आलेलं आहे की एकत्र या, मतभेद विसरा आणि एकत्र येऊन काम करा. जसा रामाचा सेतू झाला, खारीतनं सुद्धा म्हणजे साऱ्यांनी एकत्र आल्यानंतर काही होऊ शकतं. ही गोष्ट खरी आहे. आणि त्या दृष्टीनं तुमची ही संकल्पना एक गाव एक परिवार, म्हणजे गाव हे एकच परिवार म्हणून जर ते राहिलं तर त्या गावाचा निश्चितपणानं सर्वांगीण विकास होईल, याच्याबद्दल तिळमात्र संदेह नाही. सर, आपण दंडकारण्य अभियानाच्या माध्यमातून जे काही सांगितलं आम्हाला आपल्या समाजाला, त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीनं आणि एक गाव एक परिवाराच्या वतीनं मी आपले आभार मानते. दंडकारण्य अभियानाचे सचिव आणि संगमनेर पंचायत समितीचे माजी उपसभापती ॲडव्होकेट मधुकरराव गुंजाळ यांनी संगमनेरमधल्या कपिलेश्वर मंदिर परिसर हा जो एक डोंगर आहे, जो 200 ते 300 फूट उंच आहे आणि तो एकदम खडकाळ होता, त्याचं रूपांतर आज त्यांनी खूप मेहनत घेऊन एखाद्या हिरव्या पाचूप्रमाणे केलेलं आहे, जो आम्ही प्रत्यक्ष स्वतः पाहिलेला आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी किती मेहनत घेतली, कशा प्रकारे त्यांनी लोकांचा सहभाग घेतला आणि तो कसा पाचूप्रमाणे हिरवागार केलेला आहे हे आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून. नमस्कार सर, दूरदर्शनच्या एक गाव एक परिवाराच्या वतीनं मी आपल्याला हे विचारते की आपण हा जो कपालेश्वराचा डोंगर आहे, जो उजाड आणि ओसाड होता, त्याचाच पाचूमध्ये आपण रूपांतर केलेलं आहे, जो आपण थोड्या वेळापूर्वीच पाहिलेला आहे.
तर हे सगळं आपण कसं काय घडवून आणलं, कारण एवढा उंच डोंगर आहे की जिथं जायला दिवसासुद्धा भीती वाटत होती लोकांना, तर त्याच्याविषयी आम्हाला सांगा. खांडेश्वर महादेव मंदिर आणि कपालेश्वर महादेव मंदिर असे 2 मंदिरं खांडगाव या परिसरामध्ये आहेत. आणि 2006 साली या कपालेश्वरच्या मंदिराचा जो डोंगर आपण पाहिलेला आहे, त्या डोंगरावर जाण्यासाठी रस्तासुद्धा नव्हता, पाऊलवाटसुद्धा व्यवस्थित नव्हती. परंतु आदरणीय दादा भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हे दंडकारण्य अभियान चळवळ सुरू झाली. आणि दंडकारण्य अभियान चळवळ सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी दादा आले आणि ह्या डोंगराच्या पायथ्याला त्यांनी सर्व ज्या सहकार्यातल्या कार्यकर्त्यांची, सर्व संस्थांच्या चेअरमनची आणि कार्यकर्त्यांची एक बैठक घेतली. आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की ह्या खांडगावचा हाच काही कपालेश्वरचा डोंगर आहे आणि हा आपल्याला हिरवागार करायचा आहे. आणि त्या ठिकाणी त्यासाठी आपल्याला ह्या डोंगराच्या सर्वात उंच शिखर आहे या ठिकाणी जायची त्यांनी इच्छा व्यक्त केली. आणि म्हणून त्या ठिकाणी सर्व गावकरी एकत्र आले. त्यांनी सर्वांनी सहकार्य केलं. काही लोकांनी आम्हाला मदत केली आणि जो काही रस्ता आपण वर जाताना दिसत आहे तो 2007 साली तयार केला. आणि आदरणीय दादा आणि बाजीराव पाटील खेमनर साहेब असतील, माधवराव कानोडे साहेब असतील, डॉक्टर तांबे साहेब असतील, हे सर्व पहिल्याच वेळेला ह्या डोंगर शिखरावर आपल्या गाड्या घेऊन गेलेले होते आणि तो रस्ता तयार झालेला आहे. आणि त्या ठिकाणी डोंगर तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी पहिल्या वर्षी आदरणीय दादा आणि सर्व सहकार्यातले आमचे जे काही कार्यकर्ते आहे आणि गावातले सर्व आमचे गावकरी, सर्व संस्थांचे पदाधिकारी यांनी असं ठरवलं का आपल्याला हा डोंगर हिरवागार करायचा आहे. आणि म्हणून पहिल्या वर्षी आम्ही 2006 साली जवळजवळ 10,000 बियाणं त्या ठिकाणी बीजारोपण केलं. आणि त्या बीजारोपणाची झाडं आज आपल्याला ही प्रत्यक्ष जिवंत दिसत आहे. आणि 2008 साली त्या ठिकाणी प्रत्यक्ष जे काही रोपं तयार केलेली होती, नर्सरी तयार केली होती, ते रोपं लावण्याचा कार्यक्रमसुद्धा त्या डोंगरावर केला गेला. आणि अतिशय चांगले हिरवेगार झाडी त्या ठिकाणी झालेली आहे. आज 15,000 ते 20,000 झाडं त्या ठिकाणी होती. आणि ही झाडं असताना एक संकटसुद्धा आमच्याकडं आलं की 2011 आणि 2012 साली अतिशय दुष्काळ पडला. त्या ठिकाणी पाणी नाही, पाऊस पडलेला नाही. आणि त्या ठिकाणी आम्ही एक छोटासा तलाव केलेला होता, तलावातसुद्धा पाणी आलेलं नव्हतं. म्हणून आम्ही त्या ठिकाणी डोंगरावर प्रवरा नदी जवळून वाहते त्या नदीचं पाणी आम्ही त्या डोंगराच्या पायथ्याला स्टोरेज केलं. आणि तिथून आम्ही 5 हॉर्स पॉवरच्या इलेक्ट्रिक मोटारनी ते पाणी डोंगरावर नेऊन जो कलश दिसत आहे का प्रथम दादा त्या ठिकाणी त्या कलशाच्या तिथेच बसलेले होते आणि त्या ठिकाणी पाण्याचा कलश आज आपल्याला दिसत आहे. आणि त्या कलशामध्ये आम्ही पाणी स्टोरेज करून परत प्रत्येक झाडाला पाणी कसं जाईल त्यासाठी आम्ही 2 वर्ष प्रयत्न केला. आणि म्हणून दोन्ही वर्ष आज जवळजवळ 20,000 झाडी त्या ठिकाणी आपल्याला जिवंत दिसत आहेत. आणि आज जवळजवळ 15 ते 10 फूट उंचीची काही झाडी 6 वर्षापूर्वी झालेली. गेल्या वर्षीसुद्धा 3,000 झाडांची लागवड केली. ह्या वर्षीसुद्धा 7-8 हजार झाडी लागवड केलेली आहे. आणि तो परिसर आणि तो डोंगर अतिशय हिरवागार दिसणार आहे आणि दिसत पण आज आहे. अशी परिस्थिती आज त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं की एक गाव एक परिवार जी काही संकल्पना आहे ती पूर्वीपासून या गावामध्ये राबवली जाते. आणि खरं म्हणजे गावच्या सर्व लोकांनी एक निर्णय घेतला की गावामध्ये सुद्धा झाडी लावली पाहिजे. प्रत्येक ठिकाणी गावातही आपण तुम्ही गेलात या ठिकाणी संपूर्ण झाडी लावलेली आहे आणि ती झाडीसुद्धा हिरवीगार आहे. याचं कारण असं आहे की ह्या गावाने निर्णय घेतला की चराईबंदी हा पहिला निर्णय घेतला. दुसरी म्हणजे कुऱ्हाडबंदी असा निर्णय घेतला. आणि चराईबंदी झाल्यामुळं ह्या झाडांचं संवर्धन आम्हाला करता आलं. आणि चांगल्या पद्धतीने हे जे काही तत्त्व आहे की वनराई झाली पाहिजे, डोंगर हिरवेगार झाले पाहिजे, याच्यामध्ये सर्वांचा सहभाग असल्यामुळे, तालुक्याचा सहभाग असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला त्या काम करताना अतिशय गावकऱ्यांना उत्सव निर्माण झाला. आणि दरवर्षी ही लागवड आता करीत आहेत आणि त्याच्यामुळं हा डोंगर आज हिरवागार दिसत आहे. अच्छा सर, हा डोंगर हिरवागार म्हणजे फक्त नुसताच हिरवा नाही, अगदी खरंच पाचूप्रमाणे हिरवागार दिसतोय. तर एक गाव एक परिवार आणि आपली ही जी दंडकारण्य अभियानाची जी संकल्पना आहे की झाडं लावा झाडं जगवा, तर यातून आपण समाजाला काय संदेश देऊ की कारण तुमचा ओसाड डोंगर आपण आज पाचूप्रमाणे हिरवा केलाय, तर मग आज संपूर्ण राज्यभर देशभर अशा ज्या जागा आहेत तर त्या कशा पद्धतीनं हिरव्यागार होऊ शकतील हे आपण लोकसहभागातून करून दाखवलेलं आहे. तर त्याच्याविषयी थोडक्यात सांगा की
इतर ठिकाणी जर असे उजाड ओसाड असतील तर तेही हिरवेगार होण्यासाठी लोकांनी प्रयत्न केला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण सांगू. आदरणीय दादा भाऊसाहेब थोरात यांच्या प्रेरणेतून आणि आमचे मार्गदर्शक महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब आणि डॉक्टर सुजयजी तांबे साहेब यांच्या प्रयत्नातून आणि सहकार्यातल्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज तुम्हाला सांगतो की संगमेर तालुक्यामध्ये प्रत्येक डोंगर हा हिरवागार दिसत आहे. आपण जर पाहिलं तर संगमेर तालुक्यामध्ये प्रवेश केल्या केल्या लक्षात येतं की हे दंडकारण्याचं गाव आहे. हे दंडकारण्यांनी या ठिकाणी राबवलेले दिसतं. अशी हिरवीगार डोंगर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आणि प्रत्येक शाळेतील हायस्कूलचे मुलं असतील, मराठी शाळेतली मुलं असतील, प्रत्येक मुलांनी एक एक झाड लावलेलं आहे आणि त्याचं संवर्धनसुद्धा केलेलं आहे. आणि म्हणून आज तो डोंगर हिरवागार दिसत आहे. आज तुम्हाला सांगतो की ह्या दंडकारण्य अभियानची जे काही संगमेर तालुक्यामध्ये काम झालेले आहे याची संपूर्ण काळजी ह्या तालुक्याने घेतलेली आहे. आणि याची युनोमध्ये सुद्धा नोंद आहे का या संगमेर तालुक्यामध्ये दंडकारण्य अभियान हे चांगल्या पद्धतीने राबवलेले आहे. त्याचं संवर्धन केलेलं आहे आणि आज हा तालुका हिरवागार दिसत आहे. आम्ही जिल्ह्यामध्ये बी तो प्रयत्न आता बाळासाहेब थोरात साहेब यांच्या खाली करीत आहोत आणि भविष्यकाळामध्ये जिल्ह्यामध्ये काम चालूच आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्हाला ती चळवळ चांगल्या पद्धतीने राबवायची आहे. आणि जे ओसाड भाग आहे, डोंगराळ भाग आहे, जिथं आज काही पिकत नाही असा खडकाळ भाग आहे, त्या खडकाळ भागामध्ये सुद्धा झाडे लावण्याचं काम या जय हिंद लोक चळवळ आणि हे दंडकारण्य अभियान याच्या माध्यमातून करण्याचं आमच्या तालुक्यातील सहकार्यातील जे काही कार्यकर्ते आहे आणि आमचं नेतृत्व नामदार बाळासाहेब थोरात साहेब आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करायचं ठरवलेलं आहे. सर, मी अत्यंत आपले आभारी आहे की आपण एक गाव एक परिवाराच्या वतीनं आम्ही जो उपक्रम सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये आपण सामील होऊन आम्हाला इतकी छान माहिती दिली दंडकारण्याविषयी, तर त्याच्याबद्दल मी आपले अत्यंत आभारी आहे. नमस्कार. आमची माती आमची माणसं. मंडळी, मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे कृषी आणि ग्रामविकासासाठी एक गाव एक परिवार स्वावलंबी गाव हाच निर्धार, हा प्रत्यक्ष कृती आराखडा आणि गावाच्या विकासाचं आजच्या घडीचं सर्वोत्तम तंत्रज्ञान पॅकेज आपणाला दिलं आहे. एक एक परिवार म्हणजे सर्व प्रकारचे भेदाभेद, गट तट, वाद दूर करून सर्व गावकऱ्यांनी एकत्र येणं ही पहिली पायरी आहे. गावाच्या विकासासाठी ज्या ज्या सोयीसुविधा हव्यात त्यांची यादी करून गावाचा विकास आराखडा बनवणं ही दुसरी पायरी. सर्व गावकऱ्यांचे स्वयंसहाय्यता बचत गट बनवून गावकऱ्यांची स्वतःची आर्थिक बँक उभारणं ही तिसरी पायरी आहे. जलसंधारणाची विशेषतः शिरपूर पॅटर्न गावात तातडीनं राबवून गावाची प्रचंड मोठी वॉटर बँक निर्माण करणं ही चौथी पायरी आहे. शेतकऱ्यांचे गट बनवून सामूहिक पद्धतीनेच शेती, सर्व बियाणं, खतं, औषधं, अवजारं एकत्र येऊन एकदम खरेदी करणं आणि त्यातूनच गावकऱ्यांची लाखो रुपयांची बचत करणं ही पाचवी पायरी आहे. सेंद्रिय शेती, विषमुक्त शेतमालाची प्रक्रिया, ग्रेडिंग, बँकिंग, MRP लावून शेतकरी ते ग्राहक अशी डायरेक्ट मार्केटिंग लिंक बनवून शेतकरी आणि ग्राहक दोघांचा फायदा करणं सर्वात महत्त्वाची शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाची पायरी आहे. आपल्या मालाची शहरात विक्री करण्यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येऊन मुंबई, पुणे आणि जवळच्या शहरात गावाच्या सामूहिक मालकीचं कृषी माल थेट विक्री दुकान विकत घेऊन सुरू करावं ही सहावी पायरी आहे. गावातील सुशिक्षित उच्च शिक्षित तरुणांनी शेतीबरोबरच आपला माल थेट गिऱ्हाईकांना विकून सर्वांना पगार आणि मोठा आर्थिक फायदा करून घेणं ही सातवी पायरी आहे. उघड्या बोडक्या ओसाड आणि घाणेरड्या गावात शहरीच काय पण इतर गावकरीही येत नाहीत. त्यासाठी आपल्या गावाला कमालीचं सुंदर, स्वच्छ आणि उत्तम सजावटीचं गाव बनवणं ही आठवी पायरी आहे. यासाठी गावात रस्त्यावर, नदी किनाऱ्यावर, डोंगरावर, तळ्यावर, मळ्यावर, खळ्यावर प्रत्येक मोकळ्या जागी फळं, फुलं, औषधी, सुगंधी तसंच शोभेची झाडं लावून ओसाड गाव, हिरवगार गाव युद्ध पातळीवर बनवावं ही नववी पायरी आहे. यानंतर आपल्या गावात कृषी पर्यटन, निसर्ग पर्यटन,
करमणूक पर्यटन सुरू करून शहरातील मंडळींना अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त पर्यटन केंद्र सुरू करून आकर्षित करावं ही 10वी पायरी आहे. लोकसंख्येचा भस्मासूर वाढल्यानं शासनाच्या वाढत्या सोयीसुविधा अपुऱ्याच पडत राहणार. त्यासाठी लोकसंख्येवर नियंत्रण आणणं, एक कुटुंब एकच मुलगा किंवा मुलगी याच मार्गानं जाणं ही 11वी पायरी आहे. शासनाच्या योजनेकडे डोळे लावून बसण्याची भणंग वृत्ती गाढून टाकावी. स्वतःच्या कष्टानं, स्वतःच्या सहभागानं वर्गणी जमून आपल्या सुविधा आपणच निर्माण कराव्यात आणि नंतर शासनाच्या निधीसाठी अर्ज करावा. अशा कर्तृत्ववान गावकऱ्यांची फळी सर्वांनी एकत्र येऊन उभी केली तर मंडळी येत्या 4-5 वर्षात एक गाव एक परिवाराच्या माध्यमातून आपलं गाव नक्की विकसित होईल अशी आमची 100% खात्री आहे.